नमस्कार. काजस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला हे चाट खायला खूप आवडते, पण सतत बाहेरचं खायला नको वाटतं. तर मग घरच्या घरी बनवा ही हेल्दी अशी चना चाट. यासाठी आपण कोणत्याही प्रकारच्या चटण्या बनवणार नाही, तरीही आपली चाट एकदम टेस्टी आणि चटपटीत अशी तयार होते. आणि ही चाट तुम्ही कधीही खाऊ शकता. जरी तुम्ही वजन कमी करत असाल ना, तरीही तुम्ही ही चाट खाऊ शकता. चणे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, त्यामुळे एकदा ही चाट नक्की करून पहा. रेसिपी संपूर्ण पहा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. चला तर मग आपल्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप काळे चणे रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि सकाळी हे शिजवून घेतलेले आहेत. कुकरला लावून ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतात ना, त्या अंदाजानुसार तुम्ही शिट्ट्या करून घ्या. फक्त चणे व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत. एकदम मऊसूत असे चणे शिजले गेले पाहिजेत. याच्यातलं पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पाणी फेकून द्यायचं नाही. या वाटीमध्ये आता आपण हे पाणी काढून घेऊयात. आणि या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्यासोबत अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आणि थोडीशी कसुरी मेथी घालत आहे. आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला अजून कोणते मसाले घालायचे असेल ना, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये अजून मसाले घालू शकता. आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही. हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे मसाले मिक्स करण्यासाठी. इथे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी द्यायला घेऊयात. यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. त्यासोबत 1 चमचा किसलेलं आलं घालायचं आहे. आणि हे थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, करपवायचं नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आपल्याला. आलं आणि जिरं थोडंसं परतलं की आपण जे मसाले पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेले आहेत ना, ते आता आपल्याला इथे घालायचं आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. आणि थोडेसे मसाले आपले शिजले गेले पाहिजेत. यासाठी आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. याला आता उकळी येऊ देऊयात. याला आता छान अशी उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेले जे चणे आहेत ना, ते घालायचे आहेत. आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या मसाल्याच्या पाण्यामध्ये आपल्याला चणे 1-2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळ्या मसाल्याचे फ्लेवर चण्यामध्ये छान असे उतरले जातील. अधूनमधून आपल्याला हे 1 ते 2 वेळा हलवून घ्यायचं आहे. 2 मिनटं छान असं याच्यावर झाकण ठेवून मी हे शिजवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही ते बघू शकता, याच्यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. अशा पद्धतीचेच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. याच्यातलं पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. इथे आता आपलं हे तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि खाली उतरवून घेऊन दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. इथे मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, त्यासोबत 1 मीडियम साईजचं बारीक चिरलेलं टोमॅटो, त्यासोबत अर्धी बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे. आणि छान अशी आंबट चव येण्यासाठी याच्यामध्ये मी कैरी घालणार आहे. इथे मी बारीक चिरून घेतलेली कैरी घेतलेली आहे. तुम्हाला जशी आवडेल त्या अंदाजानुसार तुम्ही ते कैरी घालू शकता. तुम्हाला हव्या असतील ना, तर याच्यामध्ये गोड आणि तिखट चटणीसुद्धा तुम्ही घालू शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता कैरीचा सीझन आहे, त्यामुळे अशा पद्धतीने कैरी टाकून ही चाट नक्की करून पहा. चवीला अप्रतिम लागते. चणे शिजवत असताना त्याच्यामध्ये मी मीठ घातलं होतं, त्यामुळे नंतर याच्यामध्ये कुठेही मी मीठ घातलेलं नाही. पण जर तुम्ही चणे शिजवताना मीठ नाही घातलं ना, तर नंतर तुम्ही याच्यामध्ये मीठ घालून घ्या. मस्त हेल्दी अशी आपली चना चाट इथे तयार झालेली आहे. एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. ही तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता. काळे चणे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. यातून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीनसुद्धा मिळतं. त्यामुळे बाहेरचं खाण्यापेक्षा असं घरच्या घरी हेल्दी बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता आणि तुम्हीही खाऊ शकता. जर तुम्ही वजन कमी करत असाल ना, तर तुम्ही तर आवर्जून खाल्लं पाहिजे. वरून थोडासा इथे मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काकडी आणि थोडासा लिंबू पिळून घेत आहे. आणि मस्त हेल्दी अशी आपली ही चना चाट तयार झालेली आहे.
सकाळी नाश्त्यामध्ये जर तुम्ही हे खाल्लं ना तर तुम्हाला बराच वेळ भूक लागणार नाही, पोट भरल्यासारखं वाटेल आणि यामुळे सतत खाण्याची इच्छाही होणार नाही आणि यामुळे आपलं वजनही नियंत्रित राहील. यासाठी एकदा ही रेसिपी जरूर करून पहा. रेसिपी एकदम मस्त टेस्टी चटपटीत अशी तयार होते. कोणतेही चटणी घातलेल्या नाहीत तरीही एकदम मस्त अशी रेसिपी तयार होते. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी एक लाईक आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत जरूर शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.